अंबिका, माझी काठी दे बाळा. आजी, तुम्ही ओटी का भरलीत? मी फक्त ओटी नाही भरली, या ओटीमध्ये त्या मायावी देहाच्या अंताचा मजकूर लिहिलाय. मीरा, ही ओटी घेऊन तुमच्या मागच्या घराजवळ जा. तिथे जाण्याआधी कुठल्याही परिस्थितीत ही पदरातली ओटी खाली ठेवायची नाही. आणि त्या मंजिरीच्या नजरेला अजिबात पडू देऊ नकोस. ही ओटी तिथे वास्तूजवळ ठेव आणि महागौरीचं स्तोत्र तिथे म्हण. हे सगळं केल्यानंतर तुला त्या मायावी देहाचा अंत करण्यासाठी एक हत्यार मिळेल. आजी, मी अगदी सगळं नीट पार पाडेन. मीरा, शांत हो. हे इतकं सोपं नाहीये. घाई गडबडीत काही केलंस ना तर तू तुझ्या खऱ्या अथर्वला गमावशील. हा, चूक झाली तर मायावी देहाऐवजी खऱ्या अथर्वाचा प्राण जाईल. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि सावधपणे टाकावं लागेल. हा सावल्यांचा खेळ खूप कठीण आहे. 2 अथर्वापैकी मायावी देहाला शोधणं खूप कठीण काम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे डोळ्यांना दिसतं ते सत्य नसतं. तिथे आत्म्याचा एक सूक्ष्म स्पर्श महत्वाचा असतो. तोच स्पर्श पुढचा मार्ग उलगडेल. आजी, आम्ही सगळं नीट आणि जपून करू. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी. आता माझी जायची वेळ झाली. थांबा, माझ्या मागे येऊ नका.